विश यू ऑल द बेस्ट टू द टू टीम शो गुड क्रिकेट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. गेम ऑन. पहिलाच बॉल ऑफ स्टंपला ठेवण्यात आला. डायरेक्ट हिट. इडफीच्या वरनं बॉल झाला. बॉर्डरी लाईनच्या दिशेनं फिल्डर धावतोय. फिल्डिंग चांगली, स्टॉप केला बॉल. तोपर्यंत धावा किती मिळतील? 3 न स्कोर. पुढे झाला श्री गणेशा. ओपन झाला धावा धावपलकावरती 3. जर विचार केला आई गावदेवी सोनाळी संघाचा 2 मॅचेस त्याला देखील जिंकल्यात. ती देखील वाट पाहतीये की आजच्या दिवसामध्ये कोणता संघ विजय होईल. मिड ऑफला बॉल अडवला जातोय. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 4 या आकड्यावरती. इथे मात्र तुम्ही माता रडावची संधी. तिसऱ्या पंचांकडे लगेच जाणार आहोत आपण. या सुरेश सर लगेच पाहू. फलंदाज बाद. रन आउटच्या स्वरूपात दुसरा धक्का. चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी सुधाबाला 2 रनआउटची विकेट मात्र गेल्यात. महत्वाची साविंद्र संघाची. आडव्या बॅटनं खेचला. जेलची शक्यता इथे सोडला. कॉलिंग दिला नव्हता. कॉलिंग गरजेचं होतं. या बॉलवरती तुम्ही पाहता 2 धावेने स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 6 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक.
6 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल उडवला आडवा पाठ बॉल चाललाय बॉल लाईनच्या दिशेनं पहिला धप्पा घे सीमा पार चौकार. बारा धावा धावफलकावरती षटकातील पुढचा बॉल हो 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 लेग ब्रेक होता. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. गोलंदाज साईनाथ फिंगर रोल करतोय पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं बॅटच्या रडार मध्ये उडवला बॉल सीमा रेषेच्या बाहेर षटकार. बॉल हा डॉट बॉल आलाय. अशा रीतीला षटक क्रमांक संपलं जात आहे. दुसरा दोन षटकार समाप्ती नंतर धावा धावफलकावर तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती रन संख्या 18 वरती.
बॉल चालला बॉन्डलाईनच्या दिशेने तुम्ही पाहताय तोपर्यंत या बॉलवरती विल्टी आहे. उडवला बॉल समोरच्या दिशेने झेलची शक्यता सोडलाय आणि बॉल सीमा रे शापार षटकार. आयोजक देखील आहेत. हा षटकारच आहे. 6 धावा. षटकातील पुढचा बॉल बॉल कडा लागला. विकेट कीपर कडनं चुकी झाली आहे. बाजी बैलाचे मालक तुम्ही सुधाम मला बॅटिंग करत असताना सुधाम जे बाजी बैलाचे मालक आहेत. बैलगाड्या क्षेत्रातील एक मोठं नामांकित नाव. नक्कीच क्रिकेटचा खेळ असतो. मग शिगडा तुम्ही पाहता जगी शिगडा बॉल उडवला मिस्टारिंग जेलची शक्यता. इथे देखील संधी होती. बॉल आता मागे चालला तोपर्यंत धावा पूर्ण केल्या जातात. त्या दोन स्कोर पुढे चालला. आम्हाला अल्पेश सांगतील 29 या आकड्यावरती टोटल कितीची लागेल. बॉल चालला इथे तुम्ही पाहता बॉल लाईनच्या दिशेने तुम्ही फील्डर आला ठटिया सर्कल जवळ आणि तोपर्यंत या बॉलवरती मिळतात धावा. 2 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती स्कोर बोर्ड वरती पुढे जात असताना 31 या आकड्यावरती हा बॉल देखील खूप चांगला पडला तर खाली अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती 10.33 सरासरीनं 31. सन्मान करूयात मुख्य व्यासपीठावरती आपण ज्यांचा नुकताच आगमन झालं. निलय दुर्वा पाटील ज्यांची ठाणे जिल्हा कुमारगट 12 मध्ये देखील त्यांचं सिलेक्शन झालं आहे. निलय दुर्वा पाटील
इथे तुम्ही उपस्थित आहेत त्याचा तुम्ही पाहताय ठाणे जिल्हा कुमार गट 12 मध्ये त्याचं सिलेक्शन आज तो सांगलीला देखील कबड्डी खेळण्यासाठी जाणार आहे. सर्व टीम यांच्या माध्यमातून आपण सत्कार पाहतोय. देऊयात त्याला देखील निलयला खूप साऱ्या शुभेच्छा. निलय दुर्वा पाटील तुम्ही पाहताय ठाणे जिल्हा कुमार गट 12 मध्ये सिलेक्शन आणि त्याच्यानंतर तो सांगलीला देखील चला खेळण्यासाठी. निलय उज्ज्वल भविष्य या मुलाचं, याला पुढच्या कार्यकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. वीर तानाजी दापोडेचं नाव तो रोशन करेल आणि नक्कीच त्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात निलयला. चला मॅच सुरू करा. या मॅच नंतर आम्ही षटकातील शेवटचं षटक नितीन आला बॉलिंग ट्रॅक मध्ये डेट ओव्हर स्लोगन हाडामारीचं षटक टाकण्यासाठी नितीन सज्ज झाला. उडवला झेलची शक्यता स्वतःच्या पॉल थ्रो मध्ये, मात्र इथे रनआउटची देखील संधी एकाच बॉल वरती. आता मात्र तिसरी संधी निर्माण झाली आहे आणि फलंदाज बाद इथे झालाय का बाद. डेझर दिलीप आला बॅटिंग साठी. फटका बनवला झेलची शक्यता एका हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. बॅकअपला तुम्ही तिथे पाहता तोपर्यंत या बॉल वरती दोन स्कोर पुढे चालला. 35 धावा धावपलकावरती. फुलटॉल बॉल सीमा पर आलाय. बॅट्समन तुम्ही पाहताय दिलीपच्या माध्यमात षटकार. झेल सोडला त्याच्यानंतर हा षटकार एखादा झेल भागात पडतोय. षटकार आला. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये दिलीपनं चांगली गोलंदाजी केली सरवलीपाडा टीमच्या बाजूने. त्याला पुन्हा इन्व्हाइट का नाही केलं कॅप्टननं? दिलीपला हाणायला हवं होतं. दिलीप चांगला गोलंदाज आहे, त्याला या मॅच मध्ये ओढ दिली नाही कॅप्टननं. मनात काहीतरी नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण झाला असावा. षटकातील पाडसली बॉल झाला बॉन्ड लाईन साठी. इकडे फिल्डर तुम्ही पाहताय तोपर्यंत या बॉल वरती धावा मिळत आहेत 2-2च्या बरोबरीनं. धावा धावपलकावरती
43 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल झेल उडालाय. झेलची शक्यता. नो मॅन स्लाइस मध्ये जोपर्यंत बॉल पडेल 2 धावा वेगानं पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती जनसंख्या तुम्ही पाहता 45 या आकड्यावरती. आणि या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्यात. नितीन 14 धावा खर्च केल्यात. आणि मागच्या मॅच मध्ये दिलीपनं खूप चांगली गोलंदाजी केली होती. रणनीती असते काही टीमची. नक्कीच गोलंदाजाला इन्व्हाइट केला. लेन पीक केली. बॉल चाला बॉलला ज्या दिशेने ऑन दी कार्पेट. एक केली. दुसरीचा प्रयत्न. दुसरी होईल का? दुसरी धाव पूर्ण केली जाते. अशा रीतीनं पहिल्या इनिंगचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 47 आणि 48 ची आता गरज असेल उत्तरार्धामध्ये. तोपर्यंत ठेवूया दिजेला संधी.
पहिलाच बॉल आडवा बॅट बॉल झाला मेन विकेट बॉल लाईनच्या बाहेर पॉवर बॅक स्ट्रोक सीमा पार षटकार 6 डीजे हा देखील एक वॉटर शॉट थोडा शफल झाला त्यानंतर लोअर फुल टॉसला डीप स्क्वेअर लेग बॉडी लाईनला फाडून सीमावर फाडली आलाय चौकार ले गई दिल मेरा मैं शफल झाला लॉर फुल टॉस दिशा दिली डीप स्क्वेअर लेग षटकार चौकार राम पाटील वरती आक्रमण फुल टॉस गॅपमध्ये फिल्डिंग चांगली झाली या बॉलवरती मिळती आहे या गोरखजी पाटील गोरख पाटील यांचा शुभागमन मास्टर 40+ एक जबरदस्त गोलंदाज आहेत गोरख पाटील आणि त्याच्यानंतर अनिल पाटील यांचं मनपूर्वक सरचे स्वागत राजू पाटील ना की अनिल पाटील तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते स्कोरच्या भूमिकेत तिसरी पण पूर्ण केली आहे स्कोरच्या भूमिकेत मनोज ठाकरे सरांना तुम्ही पाहणार त्याच्या पुढच्या अजून एक मॅच शिल्लक आहे नक्कीच त्याचे पूर्ण मॅच धावते वर्णन करतील आम्ही देखील या मॅच पासून या स्पर्धेतून आता रजा देखील घेऊ या मॅच नंतर षटकारीपूरचा बॉल बॅटच्या रडारमध्ये उडवला उंच गेला मिस्ता की प्रॉपर स्ट्रोक बॉल सीमा पार हा रॉकेट दुसरा षटकार आता मात्र बॅट वरती प्रेम बॉल वरती प्रेम झाला रवीचा काय बॅटिंग करतोय आणखी एक बॉल सीमारेषेजवळ अप्रतिम झेल का रनिंग झेल पकडला आणि इथे विकेटचा बदल फलंदाज बाद फलंदाज बाद पहिला धक्का लागला जय भोलेनाथ सरोळीपाडा संघाला सरस
पहिलाच बॉल फुल टॉस त्याच्या वरती देखील झाला आक्रमण. वेलकम टू द ग्राउंड सरस स्वागत केलंय षटकारानं 6. पलकावरती षटकातील पुढचा बॉल आडवा बॅटणार की नाही. लॉंग ऑन मीडियम च्या गॅप मध्ये फिल्डर प्रयत्न त्याला अपयश. बॉल सीमारेषा पार. 4-4 चौका. षटकातील पुढचा बॉल फडका चांगला बॉल चाला बॉलला दिशेनं फिल्डर तुम्ही आता लॉंग ऑफला. या बॉलवरती एकच मिळती आहे. 31 धावा धावपलकावरती. 2 मॅचेस जिंकल्या नाही. गावदेवी सोनाळे कॅप्टन या व्यासपीठासमोर यायचं. कॅप्टन लगेच आपण टॉस देखील करणार आहोत. फडका बॅटच्या रनर मध्ये बॉल साला लॉंग ऑन ला फ्लॅटेड बाय टीट. षटकार सोनाली टीमचा कॅप्टन उपस्थित राहायचा याची देखील लक्षात घ्या. षटकातील पुढचा बॉल टॉपेज जेलची शक्यता. दोमान स्लाइस मध्ये बॉल. सोनालीचे कॅप्टन आमच्या व्यासपीठाच्या उजव्या साईडला काही हरकत नाहीये. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 38 या धावा. 48 लक्ष होतं असं वाटलं मॅच शेवट षटकामध्ये जाईल पण मॅच इथून संपली नाही. का बॅटिंग केली पहिल्या ओव्हरमध्ये 20. त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये देखील चांगली बॅटिंग. बॉल चाला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर चांगली फिल्डिंग. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 39 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. दिलीप आला. पहिलाच बॉल उडवला. मिस्टामिंग जेल देखील सोडला आणि बॉल सीमारेषा पार. आलाय चौकार 4. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये. धावा धावपलकावरती 43. 48 धावेचं लक्ष होतं. 5 धावा दूर आहेत विजयापासून. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघ. इथे तुम्ही पाहताय खराब व्हाईट बॉलचा इशारा. एक स्मित हास्य तुम्ही पाहिलं सुनीजी म्हात्रे सरांच्या. नक्कीच हस्ताचेहरा तुम्ही पाहता. भाऊजी पाटील आमचे पंच स्क्वेअर लेगचे आज नक्कीच खूप मेहनत त्यांची देखील आहे. गती कभी अपील 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 अपील. हा देखील डॉट बॉल आलाय. धावा धावपलकावरती 44.
उडवला या बॉलला. बॉल चाला बॉर्डरी लाईनच्या दोन्ही स्टार मॅच फिनिश केली आहे आणि खूप खूप अभिनंदन. जय भोलेनाथ. सरवलीपाडा संघ याने दुसरी मॅच दुसरा विजय प्रस्थापित केला. हार्ड लक टीम. मातोश्री साविद्रा तुम्हाला देऊयात पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. स्पर्धेमध्ये सहभाग झाला तुमचं देखील अभिनंदन. खेळ खूप चांगला राहिला पण गोलंदाजचा अटॅक कुठेतरी खराब झाला आणि हा सामना जिंकला या मैदानावरती सरवलीपाडा टीमनं. मॅन ऑफ द मॅच या देऊयात जर सलामीला 24 धावेची खेळी करणारा नामदेव ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या लगेच टॉस साठी देखील यायचं. टॉस साठी सरवलीपाडा टीमचा कॅप्टन या टॉस साठी. आणि नामदेव मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचे. नामदेव या नामदेवला देऊयात मॅन ऑफ द मॅचची आकर्षण ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पल. ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली आहे स्वर्गीय भागीरथ कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ. कुमार अतिश भागीरथ पाटील, कुमार अजय भागीरथ पाटील आणि गिफ्ट हॅम्पल जे आम्हाला दिला तुम्ही पाहता राजू पाटील, नामदेव पाटील, मनोज पाटील आणि प्रल्हादजी पाटील यांच्याकडनं. माजी अध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+ शरद जी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण देतोय ही आकर्षण ट्रॉफी आणि गिफ्ट टेम्पल तो देखील देणार आहोत. आणि भिवंडी ग्रामीणचे सचिव साहेब आमचे प्रदीपजी जोशी साहेब. आणि हा होता मॅन ऑफ द मॅच. टॉस साठी सरवलीपाडा टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. सोनाली टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. सरवलीपाडा टीमचा कॅप्टन. चला टॉस करूयात आपण.